नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलमार्फत सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेट एक्झाम जी 15 जून 2025 रोजी होणार आहे त्या परीक्षेसाठी जे आता आपल्याकडं 60 दिवसांचा कालखंड शिल्लक आहे, तर या 60 दिवसाच्या अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे या संदर्भातील माहिती आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर अशा पद्धतीच्या सेटनेट परीक्षा, प्राध्यापक भरती, त्यानंतर शिक्षक भरती या संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला देखील विसरू नका. तर बघा, सेट परीक्षा जी 60 दिवसावर येऊन ठेपलेली आहे, तर याचं योग्य आणि अचूक सातत्यपूर्ण अभ्यासातून कसं नियोजन केलं पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, कालावधी आहे 15 एप्रिल ते आपण 14 जून अशा पद्धतीचा कालखंड पकडूयात. तर या दिवसामध्ये आपल्या अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीनं केलं म्हणजे जेणेकरून आपल्याला यशाला गवसणी घालता येणार आहे. तर आपल्या सर्वांना माहिती, पेपर 1 मध्ये 10 घटक आहेत, पेपर 2 मध्ये 10 घटक आहेत. आता आपल्याला अभ्यासाचा वेळ वाढवावा लागणार आहे. दैनंदिन अभ्यास वेळ हा 6 ते 7 तासाचा करावं लागणार आहे, जेणेकरून स्वप्न आपलंच आहे ते आपल्याला सत्यात उतरवायचं आहे. त्यासाठी कष्ट, सातत्य हे निश्चितच असणं गरजेचं आहे. पण त्याच्या जोडीला अभ्यासाचं नियोजन आणि नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी हे देखील आपल्या यशाचं गमक असणार आहे. तर मूळ आपण अभ्यासाचे 3 टप्पे केलेले आहेत. यामध्ये पहिला टप्पा मूळ अभ्यास व संकल्पना समजून घेणं, हे याच्यासाठी 15 एप्रिल ते 4 मे या दरम्यानचा कालखंड द्यायचा आहे. दुसरा टप्पा पुनरावृत्ती आणि टेस्ट सिरीज सराव 5 ते 30 मे. त्यानंतर तिसरा टप्पा अंतिम तयारी व आत्मविश्वासामध्ये वृद्धी म्हणजे आत्मविश्वास वाढवणं, हे 31 ते 14 जूनचा कालखंड असणार आहे. या 3 टप्प्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्यातील आपण प्रत्येक टप्प्यावाईज विश्लेषण पाहूयात. तर त्यामधला पहिला जो टप्पा आहे, संकल्पनांची पक्की समज दृढीकरण टप्पा, हा 15 एप्रिल ते 4 मेपर्यंत असणार आहे. पेपर 1 दररोज 1 घटक पूर्ण करायचा आहे आपल्याला. 25 एप्रिल पेपर 1चे 1+ टेस्ट तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. टेस्ट का सोडवायची, तर जेणेकरून आपला जो अभ्यास असतो तो म्हणजेच विश्लेषणात्मक असतो, त्याला आपल्याला वस्तुनिष्ठ परीक्षेमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवणं अपेक्षित आहे या नंतरनं इथून पुढे. तर यामध्ये पेपर 1चं दर दिवस 1 घटक. एप्रिल 1 टीचिंग ॲप्टिट्यूड, 16 एप्रिल, 17 एप्रिल, 18 एप्रिल म्हणजेच पहिला घटक टीचिंग ॲप्टिट्यूड, दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड, कॉम्प्रिहेन्शन, कम्युनिकेशन, मॅथमॅटिकल रिजनिंग, लॉजिकल रिजनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, ICT, पीपल अँड इन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन, हे तुम्हाला 24 एप्रिलपर्यंत पूर्ण करायचं आहे. पहिल्या पेपर संदर्भात आपण बोललेलो आहोत. आता आपण दुसरा जो पेपर आहे जो तुमच्या विषयाचा आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये पुनरावृत्ती आणि प्रॅक्टिस टेस्ट, याच्यामध्ये तुम्हाला 5 मे ते 11 मे याच्यामध्ये पेपर 1 5 घटकांचं पुनरावृत्ती म्हणजे आपल्याला रिव्हिजन म्हणूयात, आणि मॉक टेस्ट 2 तुम्ही दिल्या पाहिजेत. त्यानंतरनं 12 मे ते 18 मे पेपर 2 5 घटकांचं पुनरावृत्ती करायची आहे म्हणजे रिव्हिजन द्यायचं आहे, आणि पेपर 2च्याही टेस्ट सोडवायच्या आहेत. त्यानंतर 19 मे ते 25 मे याच्यामध्ये आपल्याला उर्वरित राहिलेले पेपर 1 पेपर 2च्या घटकांचं फुल रिव्हिजन आणि पूर्ण सिलेबसवर आधारित टेस्ट. त्यानंतर 26 मे ते 30 मे मागील 5 वर्षाच्या पेपर सोडवणं. 10% प्रश्न निश्चित स्वरूपामध्ये मागील प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. आता दररोज तासांचं नियोजन जर पाहिलं तर उदाहरणार्थ 12 मे आपल्याला सकाळी 3 तास घटकांचं वाचन टेस्ट, दुपारचे 2 तास म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नांचा MCQचा सराव, रात्रीचा 1 तास आत्मपरीक्षण, चुका दर्शवणे म्हणजे आपण आपल्यामध्ये दर दिवस काय इम्प्रूव्हमेंट करतोय, काय अभ्यासातून आपल्याला मिळतंय हे चिंतन करणं. पेपर 1 विषयानुसार जर प्रत्येक दिवशी आपण पाहिलं तर 26 एप्रिलला पहिला घटक पेपर 2 संदर्भात आपण बोलतोय, 27ला दुसरा घटक, 28ला तिसरा घटक, 29ला चौथा घटक, 30ला 5वा, 1ला 6वा, 2ला 7वा, 8वा, 9वा, 10वा, 4 मेपर्यंत तुमचे पेपर 2चेही 10 घटक संपले पाहिजे.
आणि आता चालू होतो तो तिसरा टप्पा, अभ्यासाचा अंतिम सराव आणि आत्मविश्वासामध्ये वृद्धी. या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 31 मे ते 9 जूनपर्यंत दररोज 1 तास फुल टेस्ट आपल्याला सोडवायच्यात, पेपर 1 पेपर 2च्या. त्यानंतरनं 10 ते 12 जून आपल्या नोट्स, आपण जे चार्ट किंवा आपले शॉर्टकट नोट्स, हँड रिटन नोट्स, जे काय आपण महत्त्वाचं आहे त्यामुळे नोट डाऊन केलेलं आहे ते आपला ॲनालिसिस करायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे. 13 जून केवळ रिव्हिजन, सकारात्मक विचार, श्वसन व मनशांती म्हणजे आपण स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. 14 जून पूर्ण विश्रांती व फक्त आत्मविश्वास वाढवणारे सकारात्मक वाचन, जे महत्त्वाचे काय पॉईंट असतील ते. हे सर्व 3 टप्प्यामध्ये आपण अभ्यास कशा पद्धतीनं करायचा हे सांगितलेलं आहे. आता इथं बघा महत्त्वाच्या सवयी आपल्यामध्ये बघा, सकाळी 6:30 ते 9:30 मुख्य घटकाचं वाचन, जे म्हणजे विश्लेषणात्मक वाचन आहे ते करणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 2 MCQ सराव, सकाळी 5 ते 5:30 मागील प्रश्नपत्रिकेचं सायंकाळी विश्लेषण, रात्री 9 ते 9:30 त्याचं चिंतन, दिवसभर आपण काय केलं आहे त्याचं चिंतन करणं अपेक्षित आहे. आता महत्त्वाचे घटक आणि प्राधान्यक्रम बघितलं तर पहिले जे हे घटक आहेत, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, हे संकल्पनावर आधारित आहे. जर तुमच्या संकल्पना स्पष्ट नसतील तर हे घटकावरचे प्रश्न सोडवता येणार नाहीत. लॉजिकल रिझनिंग वेळखावं आहे, ICTवर संकल्पनावर आहेत. हायर एज्युकेशन देखील याच्यावरचे आपण मॉक टेस्ट किंवा आपण याचं सर्व विश्लेषण आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. आता आपण जर पाहिलं तर आपल्या विश्लेषणात्मक अभ्यासाला वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण टेस्ट प्लॅन तयार करणं गरजेचं आहे. जे आपण एप्रिल पेपर 1 पेपर 2च्या मेमध्ये, 10 मे, 18 मे म्हणजे दोनही विषयाचं मी सांगतो आहे, 24 मे, 31 मे ते जून याच्यामध्ये आपण कमीत कमी पेपर 1 आणि पेपर 2च्या 10 टेस्ट सिरीज, म्हणजे पेपर 2चे 1000 प्रश्न आणि पेपर 1चे 500 प्रश्न, अशा पद्धतीनं जर वेळ लावून पेपर 1 सोडवला तर निश्चितच तुमच्या प्रत्येक टेस्टमध्ये होणारी इम्प्रूव्हमेंट हे तुम्हाला समजणार आहे, जे तुमच्या आत्मविश्वासामध्ये भर पाडणार आहे. तर याच उद्देशानं आपण 10 टेस्ट आपण उपलब्ध करून दिलेले आहेत ऑल एक्झाम कट्टा या चॅनलच्या माध्यमातून, ॲपच्या माध्यमातून. ॲपवर पेपर 1 आणि पेपर 2च्या टेस्ट सुरू झालेल्या आहेत. बघा, पेपर 1च्या 10 टेस्ट तुम्हाला 1000 प्रश्न मिळणार आहेत, 500 प्रश्न मिळणार आहेत. 10 टेस्टमध्ये 50 प्रश्न असतात. तर हे तुम्हाला 10 टेस्ट मिळणार आहेत फक्त 300 रुपयामध्ये, ज्याच्यामध्ये विश्लेषणासह तुम्हाला मिळणार आहेत. जे व्हिडिओ विश्लेषण असेल आणि PDF देखील त्या 10 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण मिळणार आहे. त्याच्यानंतरनं पेपर 2चं, आपण पेपर 1चं बोललो, पेपर 2च्याही 10 टेस्ट आपल्याला मिळणार आहेत, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, त्यानंतर शिक्षणशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र, वाणिज्य, त्यानंतर राज्यशास्त्र, इतिहास आणि ग्रंथालयशास्त्र या विषयाच्या पेपर 2च्या टेस्ट मिळतील. 10 टेस्ट मिळतील, म्हणजे 1000 प्रश्न, जे अतिशय गुणवत्तायुक्त टेस्ट असतील, पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असतील. हे देखील तुम्हाला 300 रुपयामध्ये 10 टेस्ट, आणि याचं व्हिडिओ स्वरूपामध्ये तुम्हाला विश्लेषण प्रत्येक टेस्टचं मिळणार नाही, पण PDF प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला मिळेल, जे तुम्ही पाहू शकता. तर हे सर्व दोनही जर विषयाचे तुम्ही एकत्रित जॉईन केले तर फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला या दोनही पेपर 1च्या 10 आणि पेपर 2च्या 10 टेस्ट तुम्हाला फक्त 500 रुपयामध्ये उपलब्ध होत आहेत. गुणवत्तायुक्त टेस्ट आहे. तुम्ही प्रत्येक विषयाच्या टेस्ट आपण विश्लेषण अपलोड केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. जर आवडल्या तरच जॉईन करा. अतिशय कमी शुल्कमध्ये कोर्सही उपलब्ध आहे. जर तुम्हाला पेपर 1 पेपर 2चे पूर्ण दोन्ही विषयाचे कोर्स हवे असतील तर फक्त 2000 रुपयामध्ये तुम्हाला हे दोनही विषयाचे कोर्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये PDF 10 घटकांच्या पेपर 1च्या पेपर 2च्या 10 घटकांच्या उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर 10 घटकांचे रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर, इथून पुढचे लाईव्ह लेक्चर मिळतील. त्यानंतरनं मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तुम्हाला मिळेल, 5 वर्षाचं पेपर 2चं, 10 वर्षाचं पेपर 1चं PDF स्वरूपामध्ये, आणि 10 पेपर 1च्या आणि पेपर 2च्या सराव टेस्ट तुम्हाला 2000 रुपयामध्येच दोनही विषयाच्या मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल किंवा टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर निश्चितच तुम्ही वरील ऑल एक्झाम कट्टा, जे आपलं या लोगोचं ॲप आहे, गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता याच नावानं ऑल एक्झाम कट्टा, किंवा तुम्ही 9689 04 77 38 या क्रमांकाला चौकशी करून व्हॉट्सअपद्वारे देखील टेस्ट सिरीज जॉईन करू शकता किंवा चौकशी करू शकता. जर तुम्हाला याच चॅनलवर वेगवेगळ्या विषयाचे आपले लेक्चर्स आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आवडलं तर निश्चितच जॉईन करा.
पण कमी शुल्कमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं गुणवत्तायुक्त टेस्ट आणि लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध होतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. येणाऱ्या परीक्षेसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.